मला मंत्रिपदाची कुठलीही अपेक्षा नसल्याची प्रतिक्रिया भाजपचे जळगाव शहरचे आमदार सुरेश भोळे यांनी दिली आहे। राज्यात आणि केंद्रात आमची सत्ता आल्यानं जळगाव शहराचा विकास हेच आमचं ध्येय असणार असं वक्तव्य सुरेश भोळे यांनी केलं आहे। दिलीप वळसे पाटलांनी खोत आणि पडळकरांवर टीका केली आहे। राजकारणात एक सुसंस्कृतपणा असतो। पवार साहेब हे देशातले मोठे नेते आहेत, त्यांच्यावर अशी टीका करणं योग्य नाही असं ते म्हणाले। तसंच खोत आणि पडळकरांनी यांनी पुढील काळामध्ये याची काळजी घेणं गरजेचं असल्याचंही ते म्हणाले। जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीनं कंबर कसली आहे। 15 डिसेंबरला विदर्भामध्ये राष्ट्रवादीकडून कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। नागपुरात होणाऱ्या या मेळाव्याला अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत। उद्धव ठाकरे नागपूर अधिवेशनामध्ये सहभागी होणार आहेत। नागपूर अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत। 16-17 डिसेंबरला कामकाजामध्ये सहभागी होणार असून त्यानंतर पुन्हा मुंबईला येणार आहेत। नागपुरातील देवेंद्र फडणवीसांच्या स्वागत सोहळ्याची तारीख आता पुढे ढकलण्यात आली आहे। 12 तारखेला स्वागत रॅली काढण्यात येणार होती, मात्र आता ती 15 तारखेला निघणार आहे। नागपूर विमानतळ ते लक्ष्मी भवन चौकादरम्यान देवेंद्र फडणवीस यांची स्वागत रॅली काढण्यात येणार आहे। पोहरादेवीच्या महंतांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे। नवीन मंत्रिमंडळामध्ये संजय राठोड यांना पुन्हा एकदा मंत्रिपद मिळावं यासाठी पोहरादेवीच्या महंतांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली आहे। बीडमधील मस्साजोगमध्ये संदीप क्षीरसागर यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतलेली आहे। दरम्यान त्यांनी देशमुख यांच्या नातेवाईक आणि गावकऱ्यांशी संवाद साधला। अकोल्याच्या अकोट तालुक्यातील असेगाव बाजारचे जिल्हा परिषद सदस्य गजानन फुंडकर यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश झालाय। लवकरच अनेक जिल्हा परिषद सदस्य आणि कार्यकर्ते शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश करतील असं वक्तव्य फुंडकर यांनी केलंय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी महायुती सरकारवर टीका केली आहे। सरकार सत्तेत आल्यापासून राज्यामध्ये कायद्याचा धाक राहिलेला नाहीये, दिवसाढवळ्या हत्या होत आहेत अशी टीका दानवेंनी केली आहे। तर याबाबत अधिवेशनामध्ये आवाज उठवणार असल्याचं ते म्हणाले। नाना पटोलेंनी मार्कडवाडीबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। मार्कडवाडीतील घटनेनंतर देशभरामध्ये आणि जगात चर्चा सुरू झाली आहे। लोकांचा आवाज दाबणं सुरू असल्याची टीका पटोलेंनी केली आहे। कोल्हापूरमधील कागल इथल्या महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील नवीन सीमा तपासणी नाका सुरू करण्यात आलाय। प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केल्यानंतर नाका सुरू करण्यात आलाय। याला लॉरी असोसिएशनचा विरोध असल्यानं या ठिकाणी जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले। मंत्रिमंडळ विस्ताराचे तिन्ही पक्षांना टेन्शन आलंय। कुणाला मंत्रिमंडळामध्ये स्थान द्यायचं यावरून पेच निर्माण झालाय। तिन्ही पक्षात इच्छुकांची गर्दी आहे। शिंदे सरकारमधील 10 ते 12 जणांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे। मंत्रिमंडळ विस्तारावरून संजय राऊतांनी महायुतीवर टीकास्त्र सोडलंय। 20 दिवस होऊनही मंत्रिमंडळ स्थापन झालेलं नाहीये। गृह खातं कुणाकडे हे अद्याप ठरत नाहीये, त्यामुळे राज्यातील कायदा सुव्यवस्था वाऱ्यावर असल्याची टीका राऊत यांनी केली आहे। राज्यात 20 दिवसानंतर मंत्रिमंडळ स्थापन होत नसल्यानं गृह खातं कुणाकडे हे ठरत नाहीये, त्यामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्था उद्ध्वस्त झाल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलाय। भाजपने पराभूत उमेदवार दिवसाढवळ्या जाहीरपणे धमक्या देत आहेत, हे दुर्दैवी असल्याचंही ते म्हणाले। खासदार संजय राऊत यांचे बंधू संदीप राऊतांच्या फेसबुक पोस्टवरून मोठी चर्चा रंगली होती, मात्र संदीप राऊतांनी या पोस्टबाबत खुलासा केलाय। फेसबुक अकाउंट हॅक झालं होतं, त्या पोस्टचा आणि माझा काही संबंध नाही असं संदीप राऊत यांनी म्हटलंय। महाविकास आघाडीचे काही खासदार भाजपच्या संपर्कात असल्याच्या चर्चा निराधार आहेत, अशी प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी दिली आहे। भाजपच्या आमिषाला कोणतेही खासदार बळी पडणार नसल्याचं ते म्हणाले। शरद पवारांवरील खालच्या पातळीवरील टीका भाजपला अमान्य असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय। पडळकर आणि खोत यांना समज देऊ असं बावनकुळे म्हणाले। मार्कडवाडीतील सभेतून पडळकर आणि सदाभाऊ खोतांनी शरद पवारांवर जाहीर टीका केली होती। कोल्हापुरात ठाकरेंच्या शिवसैनिकांनी कर्नाटकच्या भाजप आमदारांना अडवलंय। आम्हाला बेळगावमध्ये येण्यासाठी बंदी घालता, मग तुम्ही का महाराष्ट्रात आला असा संतप्त सवाल यावेळेला शिवसैनिकांनी कर्नाटकचे भाजप आमदार अंबाबाई देवीच्या मंदिरात दर्शनासाठी आले असता त्यांना शिवसैनिकांकडून अडवण्यात आलंय। कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणी पोलीस चौकशीमध्ये बेस्ट चालक संजय मोरेचा जबाब समोर आलाय। ऑटोमॅटिक गाडी चालवण्याचा सराव नसल्यानं गोंधळ झाला। क्लच समजून एक्सिलेटर दाबल्याचं मोरेने सांगितलं। 1 डिसेंबरला पहिल्यांदाच ऑटोमॅटिक बस चालवली असा जबाब त्यांनी नोंदवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे।
आरोपी संजय मोरेवरचे आरोप पत्नीनं फेटाळले. काल गाडी हातात घेतली आणि आज ठोकली असं नाही. 30 ते 35 वर्ष नवऱ्याला ड्रायव्हिंगचा अनुभव असल्याचं त्यांनी म्हटलंय. गाडी कंट्रोल झाली नसेल, गाडीत काही फॉल्ट असेल असा आरोप त्यांनी केलाय. मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत नियुक्त केलेले शिक्षण सेवक मानधनापासून वंचित आहेत. मानधन लवकरात लवकर मिळावं या मागणीसाठी येवल्यातील शिक्षण सेवकांनी तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय या ठिकाणी घोषणाबाजी करत निवेदन दिलंय. नाशिकमध्ये युवा सेनेनं राज्य उत्पादन शुल्क कार्यालयामध्ये आंदोलन केलंय. अधिकाऱ्याला पाकिस्तान आणि बांगलादेशचा झेंडा देऊन आंदोलन करण्यात आलंय. हनुमान मंदिराच्या काही अंतरावर असलेल्या वाईन शॉप बंद करण्याऐवजी मंदिरबाबत चौकशी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा युवा सेनेनं आरोप केलाय. बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अन्यायाविरोधात श्रीरामपूर इथले निषेध आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसने प्रांत कार्यालयावर आंदोलन करत प्रशासनाला निवेदन दिलंय. पंतप्रधानांनी ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. सतीश वाघ यांची वैयक्तिक कारणातून हत्या झाल्याची माहिती आहे. वाघ यांच्या हत्येसाठी आरोपींना 5 लाखांची सुपारी देण्यात आली होती अशी माहिती पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे. तर सतीश वाघ यांच्या शेजारी राहणाऱ्यांनीच हे हत्याकांड घडवल्याची माहिती आहे. जालन्यात जुन्या वादातून ट्रक चालकावर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडलेली आहे. जालन्याच्या नागेवाडी टोल नाक्याजवळ कारमधून आलेल्या तिघांनी ट्रक चालकावर गोळीबार केल्याची माहिती आहे. त्या गोळीबारात ट्रक चालक जखमी झाला. नाशिकमध्ये बनावट भरती प्रक्रिया राबवल्याप्रकरणी शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांच्यावर सटाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. 2012 ते 2018 या कालावधीमध्ये बनावट भरती प्रक्रिया त्यांनी राबवली होती. फिर्यादी दिनेश शिवाजीराव सोनावणे यांच्या तक्रारीवरून सटाणा पोलीस ठाण्यामध्ये प्राथमिक शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव आणि विजय पंडितराव पाटील या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. डोंबिवलीमध्ये गावठी कट्टा जवळ बाळगणाऱ्याला विष्णुनगर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी गावठी कट्टा हस्तगत केलाय. आरोपी गावठी कट्टा घेऊन परिसरात दहशत माजवत होता. पिंपरी चिंचवड शहरामध्ये सरकारी कार्यालयामध्ये हेल्मेट सक्तीची कठोरपणे अंमलबजावणी केली जाते आहे. शहरामध्ये सरसकट हेल्मेट सक्तीसाठी वाहतूक विभागाकडून उपाययोजना केल्या जात आहेत. वर्षभरात 48,000 दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील बेपत्ता व्यापारी अरुणा काकडेचा मृतदेह सापडलाय. या प्रकरणी बडतर्फ पोलीस कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. 26 नोव्हेंबरला व्यापारी काकडेची गळा दाबून हत्या करण्यात आली. रेशीमबाग मैदानावर त्यांच्यामध्ये वाद झाला होता. त्यानंतर रागाच्या भरात ही हत्या करण्यात आली. मालेगावातील मर्चंट बँकेच्या मालेगाव शाखेमध्ये 114 कोटींचा गैरव्यवहार झालाय. बेरोजगार तरुणांच्या खात्यांवरून 114 कोटींची उलाढाल झाली आहे. देशातील 21 राज्यांमधून मालेगावच्या बँकेमध्ये पैसे वर्ग करण्यात आले. कोल्हापूर बँकेच्या वेगवेगळ्या खात्यातून 1,90,00,000 वर्ग करण्यात आलेले आहेत. नवी मुंबईच्या खारघरमध्ये गेमिंग झोनच्या नावाखाली ऑनलाईन जुगार अड्डा सुरू आहे. हा अड्डा बंद करण्याच्या मागणीसाठी केलेल्या ग्रामस्थांनी कामगाराला चोप दिलाय. तसंच जुगार अड्ड्याची तोडफोड केली आहे. सांगलीच्या कौलापूरजवळ झालेल्या भीषण अपघातामध्ये आईसह 2 चिमुकल्यांचा मृत्यू झालाय. तर मुलीचे वडील गंभीर जखमी झालेत. दुचाकी आणि जीपमध्ये हा अपघात झालाय. जखमी व्यक्तींवर सांगलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. दिल्लीहून पुण्याला मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी आलेल्या एका तरुणानं दारूच्या नशेत एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला उडवल्याची धक्कादायक घटना पुण्याच्या कोरेगाव पार्कमध्ये घडली आहे. रविवारी रात्री कोरेगाव पार्क परिसरामध्ये नाकाबंदीसाठी असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याला उडवत 10 ते 20 मीटर कारने फरफडत नेलं. अकोला शहरातील कपडा बाजार चौकातील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या आवारातील भिंत कोसळली आहे. सुदैवानं विद्यार्थी वर्गात असल्यामुळे जीवितहानी टळली आहे. ही भिंत अनेक वर्षांपासून एका बाजूला वाकलेली होती. तसंच भिंत खूप जुनी असल्यानं भिंतीला तडे गेले होते.